या आनंद भाऊजी, आम्ही पण आताच थोड्या वेळापूर्वी चाललोय. अच्छा. अरे नमस्कार नानीजी. नमस्कार. बसा बसा. येस. कुठे आहे अथर्व? अथर्व तर झोपला. अरे. नानाजी गोष्ट सांगत होते ना, या. ऐकता ऐकता झोपून गेला. अरे मी त्याच्यासाठी चॉकलेट आणली होती. आनंद भाऊजी, त्याच्यासाठी हे चॉकलेट बिकलेट काऊन आणता हो तुम्ही? तेव्हा ना. नमस्कार नानाजी. नमस्कार नमस्कार. नानाजी जेवायला बसताय ना? आनंद भाऊजी तुम्ही पण थोडंसं खाऊन घ्या ना. हा नाही नाही मला खरंच नको. मी ना येतो ना कधीतरी नेक्स्ट टाइम. अहो असं काऊन करून राहिले, 2 घास तरी खाऊन घ्या ना. अहो संकोच नका करू. नाही नाही संकोच नाही, खरंच मी कशाला जेवायला नाही सांगणार. बर नानाजी तुम्हाला वाढते. तू बस, मी वाटते त्यांना. बोल त्यांच्याशी. आले हा. आनंद भाऊजी आज इकडे कुठे? वहिनी मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. माझ्याशी? काय? बोला ना. आपल्या कंपनीला एक खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे मसाले एक्सपोर्ट करण्याचं. हो का? ही तर खूपच चांगली बातमी आहे. चांगली बातमी तर पुढची आहे. आमच्या कंपनीने ठरवलंय की ही ऑर्डर तुम्हाला द्यायची. मला? हो. म्हणजे यांच्या कंपनीने मला काम द्यायचं ठरवलंय? हो, आणि दुसऱ्यांदा. मागे ते फॉरेनर झाले होते त्यावेळेला एकदा, आणि आता दुसऱ्यांदा. आणि या वेळेचं तर खूप मोठं दिसतंय काम. हो अरे खूप मोठं काम आहे. काय आनंद, मला काळजी आहे. म्हणजे एकदा तुम्हाला मदत करून गुरुनाथने ती स्वीकारली नव्हती. वाटत तसं बोलला होता राधिकाला तो. त्यामुळे राधिकानं तिथं काम करू नये असं मला वाटतं. नानाजी तुमचा राग मी समजू शकतो, पण ना तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. तो गुरु जो आधी होता तो खूप बदललाय आता. म्हणजे ना त्याला खरंच पश्चाताप होतोय. हवं तर आपण असंच म्हणूया की गुरुला रिअलाइज झालंय आणि म्हणूनच त्याला हेल्प करायचं आहे राधिका वहिनींना. त्यांनी मला सांगितलं की आपण राधिका वहिनींना ही ऑर्डर देऊया. आईला गुरुनी मला सांगितलेलं की कोणालाच सांगायचं नाही की तो ऑर्डर तुम्हाला देतोय. आता प्लीज तुम्ही त्याला सांगू नका की मी अशी माती खाल्ली आहे. मला वाटतंय तू एकदा चान्स घेऊन बघावास राधिका. हा. पटतंय मला. आणि नानाजी तुम्ही काळजी करू नका. आणि असं काहीच होणार नाही, ही जबाबदारी माझी. ठीक आहे आनंद, तुझ्याकडे पाहून मी राधिकेला परवानगी देतो. नाही म्हणजे गुरु सुधारतोय आता, पण जोपर्यंत तो राधिकेला घरी नेत नाही तोपर्यंत काही खरं नाही. तरी राधिके चल घे तू काम. हो. नानाजी तुम्ही काळजी करू नका. आणि वहिनी तुम्ही उद्या या ऑफिसमध्ये आणि कागदपत्रावर जे सह्या करायचे ते करून घ्या. पण आनंद भाऊजी, पण त्या आधी लागणाऱ्या भांडवलाचं पण पाहिलं पाहिजे ना. वहिनी ते आपण नंतर बघू. तुम्ही आधी उद्या या आणि कॉन्ट्रॅक्ट फायनल करूया आपण. भाऊजी तुमचे आभार कसे मानू हे समजूनच नाही राहिलं मला. हे माझे कसले आभार. आम्हाला सगळ्यांना तुम्हाला सक्सेसफुल झालेलं बघायचं आहे. आणि मलाही राधिका फूड प्रॉडक्ट्स तुमचं एक ब्रँड नेम झालं पाहिजे. आनंद, अथर्वनी तर कार्ड सुद्धा बनवलंय, राधिका मसाले असं. वा 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 वा. बघा कर्तबगार आई बाबांचा मुलगा तयार होतोय आतापासूनच. बरं चला निघतो मी आता. येतो परत. बाय. बर मी काय म्हणते, थोडस खाऊन घ्या ना. हा वहिनी मी जेवायला नाही सांगणार का? अहो, 2 घास नको, तरी. खरंच नको. मी येणार नेक्स्ट टाइम. नक्की येतो मी. प्रॉमिस.
चला तुम्ही ना पटकन कामाला लागा मस्त. या हो. चला आणि चॉकलेट द्या नक्की. हो. ला. राधिके पुन्हा एकदा जोमानं काम सुरू कर. हो. हा आनंद बोल रे. गुरु गुड न्यूज आहे यार. वहिनी ना काम करायला तयार झाले आहेत. व्हेरी गुड फॅन्टॅस्टिक. काय म्हणाली राधिका? तिला काही कळू दिलं नाहीस ना तू? नॉट एट ऑल. ते ना खूप उत्साहाने कामाला लागले आहेत आणि ते म्हणाले की फायनान्सचं पण होणार आहे सगळं काम व्यवस्थित. ग्रेट. आनंद तिला काय वाटेल ती मदत कर आणि अजिबात पैशांची काळजी करू नकोस, ठीक आहे? डोंट वरी यार, आता सगळं छानच होणार आहे. ते तू आहेस म्हणून आनंद. तू आहेस म्हणून ती एवढ्या मोकळेपणानं बोलतेय. कदाचित माझ्याशी नसती बोलली. थँक्स यार, थँक्यू. दोस्ती मग थँक्स काय काय यार, पागल आहे का तू? चल एक काम कर तू, मेरा फोन आराम से बात करते हैं. मैं भी जरा ये खत्म करता हूँ मेरा खाना वाना. बाय. बाय. राधिका आता बास झाला. हे बघ आतापर्यंत मी काय नाही केले तुझ्यासाठी. किती पैसे खर्च केलेत सांग. तुझे कपडे लत्ते, औषध पाणी, खाणं पिणं या सगळ्यावर एवढे पैसे खर्च केलेत ना की हिशोब काढायला गेला तर लाखो करोडच जाईल. एवढे पैसे कुठे गेले सांग बरं. राधिका आजवर मी तुझ्यावर फक्त ओरडत राहिलो. पैन पैचा हिशोब मांडला. पण आता मला माझ्या सगळ्या चुका सुधारायच्या. मला तुला खूप मोठं झालेलं पाहायचं. हळू पी ना यार. का? जरा वेळ एसीत बसायचंय मला. भक्तीकडे एसी नाही. तुझे काय मुद्दे आहेत आयुष्यात? गप ना, हसू नको ना ग. तर गॅरीने सोडल्यामुळे माझी लाईफ इतकी सॅड झाली माहितीये. माझं पण यार. आय मीन गॅरीमुळे तू आधी सोसायटीत तरी राहत होतीस ना. मला कंपनी तरी होती यार. त्या बिंडोक कुणामुळे झाले. बावट आहे यार तो. त्याच्यामुळे झालाय सगळा गोंधळ. आय नो यार. पण मला एक प्रश्न पडलाय. गुरु अंकल ना कुणालचं घर कळलं कसं? हा यार, ऍक्च्युली त्याला कसं कळलं कुणाचं घर? म्हणजे गुरु अंकल काय असे ओव्हर स्मार्ट टाइप्स नाहीयेत ना. ते तुझ्यावर स्पाय वगैरे करणार नाही. पण मला अशी शंका येते की त्याला असं कोणी करायला लावलं असेल तर. म्हणजे तुझ्याबद्दल न्यूज वगैरे दिली आहे टाइप्स. अगं पण न्यूज कोण देणार आहे? मी कुणाला इथे कोणीच नाही ओळखत. राधिका आंटी. सिरियसली? हो यार, राधिका इज लाईक टोटली आउट ऑफ क्वेश्चन. तिचा आणि कुणालचा काय संबंध आहे? आय नो. ट्रू. सोड यार, व्हॉट एव्हर इट इज. काही झालं तरी गॅरीला परत मिळवायचंच आहे.